तुम्ही SBC किंवा VGNT या प्रवर्गातून येता, तुम्हाला उद्योग व्यवसाय किंवा बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला आता 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. पण ही योजना कोणती आहे? पात्रता काय असणार आहे? कागदपत्रे कोणती लागणार आहे? सविस्तर संपूर्ण माहिती आपण या रीलच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या विविध योजना आहे. तर ही लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा. तुमच्यापर्यंत ही लिंक नक्कीच पोहोचणार आहे. तर वेगवेगळ्या योजना या राबविल्या जातात. म्हणजेच 25% बीज भांडवल कर्ज योजना आहे, 1 लाख थेट कर्ज योजना आहे, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे, गट कर्ज व्याज परतावा योजना आहे. 25% बीज भांडवल कर्ज योजनेवरती तुम्ही अधिक योजनेची तपशील म्हटलं तर तुम्हाला सर्व माहिती येणार आहे, ज्यामध्ये योजनेच्या तपशीलमध्ये राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा अग्रणी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवते. त्यानंतर तुम्हाला 5 लाखपर्यंत इथे कर्ज मिळणार आहे. बँकेचा सहभाग किती असणार आहे, परतफेड कालावधी 5 वर्षाची असणार आहे, ही संपूर्ण माहिती मिळते. त्यानंतर 1 लाख थेट कर्ज योजना आहे. अशा विविध योजना आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला पात्रता, तुम्ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी, इतर मागासवर्गीय, प्रमाणपत्र, 18 ते 55 वर्ष वयोमर्यादा, बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे. त्यानंतर योजनेचे तपशील, वयाचा पुरावा जे 18 ते 50 वर्ष पाहिजे आहे, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जाती व उत्पन्नाचा दाखला, रेशन व आधार झेरॉक्स, तुम्ही रहिवासी दाखला, व्यवसायाचे कोटेशन व आवश्यक परतावे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे लागणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.